उद्यापासून उद्यापासून सामान्य कुक्कुटपालन बनवण्यासाठी विकला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ तुमचे 4 परभणीवर करतो. आता खूप खूप स्वागत. उद्यापासून उद्यापासून सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी सध्याचा हा लाख मुलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मुलाची माहिती. जी माहिती आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बनवण्यासाठी यंदाच्या पावसात ठरू शकते 100% फायदेशीर. ज्या माहितीच्या अनुसार जो कुक्कुटपालक बांधव यंदाच्या पावसात आपल्या सर्व कोंबड्या आणि कोंबड्यांच्या पिल्लांना औषध म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात दिले या ठिकाणी देशी दारू तेव्हा सर्वांच्या फार्मल कोंबड्यांच्या पिल्लांचा आसरा केल्यामुळे 100% वाचणार आहे जीव. पण देशी दारूचा पावसाळ्यात वापर केल्याने कोंबड्यांचा आणि पिल्लांचा 100% वाचू शकतो जीव. पण अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कुक्कुटपालक बांधव तो मात्र विचारायला लागलाय की खरं देशी दारूचा पावसाळ्यात वापर केल्याने आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव हा वाचू शकतो का? चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याचे सर्वात महत्त्वाचे यक्ष प्रश्नाच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथे व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो आता इथं सतत. जो कुक्कुटपालक बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्या अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत फायद्याची आहे. कारण या माहितीमुळे सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव हा पावसाळ्यात 100% वाचू शकतो. म्हणून मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे की जो कुक्कुटपालक बांधव पावसाळ्यात औषध म्हणून कोंबड्यांसाठी पिल्लांसाठी देशी दारूचा वापर करेल त्या सर्वांच्या फार्मवरील असणाऱ्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव हा पावसाळ्यात 100% वाचू शकतो. पण इथं प्रश्न हा उपस्थित होतो की खरं देशी दारूचा औषध म्हणून पावसाळ्यात वापर केला तर कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव वाचू शकतो का? देशी दारूमध्ये असा कोणता कंटेंट आहे की ज्याच्यामुळे पावसाळ्यात कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव हा वाचू शकतो? चला सगळं तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगतो. लक्षात घ्या मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्यापाशी असणारे कोंबडी आणि कोंबडीची पिल्लं जी आहेत तर ही सगळं शीत रक्तपेशी असणारे पक्षी आहेत. आता शीत रक्तपेशी असणारे पक्षी म्हणजे काय की ज्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान कमी करता येत नाही अथवा ज्यांना स्वतःच्या शरीरातील तापमान वाढवता येत नाही त्यांना शीत रक्तपेशी असणारे पक्षी असं म्हणतात. आता पावसाळ्याचा विचार केला तर पावसाळ्यामध्ये जो बदल होतो तो कोणता आहे तर पावसाळ्यामध्ये धो पाऊस कोसळतो. त्याच्यामुळे काय होतं की वातावरणातील तापमान जे ते कमी होते आणि वातावरणामध्ये ओलसरपणा हा खूप जास्त प्रमाणात वाढतो. आता याचा थेट परिणाम कोणावरती होतो तर याचा थेट परिणाम कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती होतो. याच्यामुळे काय होते की कोंबड्यांच्या व पिल्लांच्या शरीरातील जे तापमान आहे ते कमी होते आणि त्याचबरोबर दुसरीकडे त्यांच्या शरीरातील असणारं पाण्याचं प्रमाण हे 100% वाढते. याच्यामुळे काय होते की आपले जे कोंबडी आणि पिल्लं असतात त्यांना या वातावरणाशी जुळून घेत असताना अत्यंत जास्त त्रास होतो कारण ते स्वतःच्या शरीरातील असणारं तापमान हे वाढवू शकत नाहीत. मग याच्यामुळे काय होतंय की या ठिकाणी कोंबडी आणि पिल्लं कमकुवत बनतात. कमकुवत बनल्यानंतर त्यांच्या शरीरातील असणारे पोषक तत्व हे बाहेर निघून जातात. जशी जशी पोषक तत्व हे बाहेर निघून जातात तशी तशी ती कोंबडी कमजोर होते. तसं ते पिल्लू कमकुवत होते. याच्यामुळे काय होते की मग ही संधी पाहून बॅक्टेरिया आणि व्हायरस कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीराच्या आतमध्ये प्रवेश करते. कोंबडीच्या आणि पिल्लाच्या शरीरामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस जेव्हा प्रवेश करतो तर त्याच्यामुळे काय होतं असते की त्या कोंबडीवरती आजार येतात आणि कोंबडीवरती जे आजार येतात ते आजार मग कोंबडीचा जीव घेतात. आता हे सगळं कशामुळे होतंय की या ठिकाणी कोंबडीच्या शरीरातील उष्णता एका मर्यादेपर्यंत वाढवण्यामध्ये आपण अपयशी ठरलो म्हणून. पण अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी पावसाळ्यामध्ये कंटिन्यू जर देशी दारूचा वापर केला तर या अडचणीतून आपण आपल्या कोंबड्यांची आणि पिल्लांची सुटका करू शकतो. कारण देशी दारूमध्ये एक असा कंटेंट आहे की जो कंटेंट पावसाळ्यामध्ये जी सर्वात महत्त्वाची अडचण आहे त्याच्यापासून आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा बचाव करू शकते.
आता तुम्हाला समजून सांगतो, की मग देशी दारूमध्ये तो असा कोणता कंटेंट आहे, की जो कोंबड्यांना आणि पिल्लांना पावसाळ्यामध्ये या ठिकाणी अत्यंत हितकारक आहे, ज्याच्यामुळे कोंबड्यांचा आणि पिल्लांचा पावसाळ्यात जीव हा वाचू शकतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा कोणता कंटेंट आहे? तर मित्रांनो, हा जो कंटेंट आहे, तर हा कंटेंट आहे अल्कोहोलचा. तुम्हाला माहीत असेल की देशी दारूमध्ये अल्कोहोल असते. होतंय काय मित्रांनो, की देशी दारूमध्ये जी अल्कोहोल असते त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गरमी असते. ही जी गरमी असते, हीच गरमी आपल्या सर्वांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणजे दारू आपल्याला नाही प्यायची, दारू ही कोंबड्यांना, पिल्लांना पाजायची आहे. मग आता आपल्या कोंबडींचा आणि पिल्लांचा जीव वाचला तर हे आपल्यासाठी फायद्याचं आहे. किंवा याच्यानुसार विचार करा, की जेव्हा आपण आपल्यापाशी असणाऱ्या कोंबड्या आणि पिल्लांना देशी दारू ही पाजतो, तर त्याच्यानंतर काय होतंय, की देशी दारू जशी शरीरात प्रवेश करते, तर शरीरामध्ये अल्कोहोल त्या ठिकाणी प्रवेश करते. अल्कोहोलमध्ये एक एक्स्ट्रा प्रकारची हीट असते, ज्यामुळे काय होते, की शरीरामध्ये अग्निदाह वाढतो. शरीरामध्ये वाढलेला हा जो अग्निदाह असतो, तो काय करतो, की जे बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन कोंबडीच्या पिल्लांच्या शरीराच्या आतमध्ये आले, त्याला त्या ठिकाणी भस्मसात करून टाकते. दुसरी गोष्ट अशा पद्धतीचं एक सुरक्षा कवच तयार करते, की ज्याच्यामुळे बाहेरून जी बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन येण्याची शक्यता आहे, ती सुद्धा जवळपास समाप्त होते. ह्याच्यामुळे काय होत असतं, की आपली जी कोंबडी आणि कोंबड्यांची पिल्लं आहेत, त्यांच्या शरीरातील असणारं बॅक्टेरियन व्हायरस याला भस्मसात केलं आणि बॅक्टेरियन व्हायरस जर येण्यापासून रोखलं, तर अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी कोंबड्यांचा आणि पिल्लांचा 100% जीव हा वाचतो. तर मित्रांनो, हा जो छोटासा बदल आहे, हा जर आपण केला आणि कोंबडीच्या व पिल्लाच्या शरीरामध्ये अल्कोहोलचा प्रवेश करून जर त्यांच्या शरीरातील असणारी उष्णता एका मर्यादेपर्यंत वाढवली, तर तुम्हाला गॅरंटीने सांगतो कसल्याही प्रकारचा आजार यंदाच्या पावसात कोंबड्यांना आणि पिल्लांना बाधित करू शकत नाही. तर मित्रांनो, सिंपल प्रोसेस आहे. फक्त देशी दारूचा वापर नियमित करा आणि पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांचा आणि पिल्लांचा जीव वाचवा. आता इथं प्रश्न उपस्थित होतो, की मग ही देशी दारू आपण किती प्रमाणात वापरायला पाहिजे? तर लक्षात घ्या मित्रांनो, देशी दारूचं जे प्रमाण आहे वापरण्यासाठी ते 4 महिन्याच्या वरच्या कोंबड्यांसाठी व जे कोंबडे त्यांच्यासाठी 1 लिटरला 4 ml आहे आणि जे 1 ते 4 महिन्याचे पिल्ले त्यांच्यासाठी 1 लिटरला 2 ml आहे. याच्यामध्ये प्रमाण थोडंफार कमी अधिक झालं तरी काही विशेष प्रतिकूल परिणाम होत नाही. पण आता याचा डोस किती दिवसाच्या अंतराने द्यायचा तर लक्षात घ्या, याचा जो डोस असणार आहे, तर हा डोस आपल्याला जो आहे तो निरंतर द्यायचा आहे. समजा तुम्ही या ठिकाणी दुसरं कोणतं औषध देत असाल तर त्याला वेगळ्या ड्रिंकरमध्ये ठेवा आणि देशी दारू वेगळ्या ड्रिंकरमध्ये ठेवा. समजा तुमच्यापाशी असणाऱ्या कोंबड्या 30 लिटर पाणी दिवसाला प्यायला आता, तर त्याच्यापैकी 15 लिटर पाण्यामध्ये तुम्ही देशी दारू टाका आणि 15 लिटर पाण्यामध्ये तुम्हाला दुसरं कोणतं औषध द्यायचं असेल तर द्या. ज्या दिवशी तुम्ही समजा कोणतंच दुसरं औषध देणार नाही, त्या दिवशी मात्र तुम्ही सर्व ड्रिंकरमध्ये या ठिकाणी पाण्यामध्ये देशी दारू मिसळून ठेवायची. कारण देशी दारू पावसात वापरल्याने जी छोटी-मोठी शक्यता आहे या ठिकाणी आजाराची असते ती समाप्त होते आणि कोणताही व कसल्याही प्रकारचा आजार आपल्या कोंबड्यांवरती आणि पिल्लांवरती अजिबात येत नाही. तर ह्या देशी दारूने फक्त कोंबड्यांचा व पिल्लांचा जीव वाचतो का? इतर कोणते फायदे होतात? तर लक्षात घ्या मित्रांनो, ही जी एक्स्ट्रा गरमी या ठिकाणी वाढलेली, तर त्याच्यामुळं त्या कोंबडीनं खाल्लेलं ते सगळं त्यांना पचते आणि पचल्यामुळं काय होते, की पिल्लांचं आणि कोंबड्यांचं वजन वाढते. दुसरीकडे कोंबडीला अंडे उत्पादन करण्यासाठी जी आवश्यक गरमी असते, ती सुद्धा याच्या माध्यमातून प्राप्त होते. याच्यामुळं कोंबडीचं व कोंबड्याचं क्रॉसिंग वाढते आणि आपल्याला आपोआप अंडे उत्पादनामध्ये वाढ दिसून येते. त्याचबरोबर कोंबडीवर शायनिंग येते, अट्रॅक्टिव्हनेस येते आणि हातोहात आपली कोंबडी व पिल्लं विकल्या जातात. तर हे सर्व फायदे देशी दारूच्या वापराने होतात, पण मुख्य फायदा अंडे उत्पादनात वाढ, वजनात वाढ आणि कोंबडीवर येणाऱ्या आजारांचं प्रमाण 100% कमी होणं हे आहे. तर ज्या कुक्कुटपालक बांधवांना आपल्या फार्ममधील कोंबड्यांचा आणि पिल्लांचा पावसाळ्यात जीव वाचवायचा असेल, त्या सर्वांनी यंदाच्या पावसाळ्यामध्ये आपल्या फार्मवर देशी दारूचा वापर हा 100% नियमित करायला हवा. देशी दारूचा वापर जर तुमच्याच्याने जास्त झाला तर याचा कोणताही प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती व पिल्लांवरती या ठिकाणी होत नसतो. आता बरेच माझे कुक्कुटपालक बांधव की जे म्हणतात की सर खूप सुंदर माहिती आपण देतात, पण ही माहिती आम्हाला वेळेवरती व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त होत नाही किंवा जो व्हिडिओ पाहिजे तो व्हिडिओ यूट्यूबवरती टायमावरती मिळत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला आपलं मार्गदर्शन हवं आहे, तर हे मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होऊ शकते का? तर चांदेपासून मांद्यापर्यंत सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सध्याची ही आनंदाची वार्ता आहे, की रायझिंग स्टार परभणीच्या माध्यमातून आपण या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केली आहे. तर ही ऑनलाईन ट्रेनिंग दर रविवारी संध्याकाळी 7:30 वाजता आयोजित केली जाते. याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर असते, त्यानंतर वेदर बुलेटिन व शेवटी प्रश्न उत्तर.
लेक्चर कोणत्याही एका स्पेसिफिक विषयाबद्दल मार्गदर्शन करते. त्यानंतर पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहील वेदर बुलेटिनमध्ये सांगितले जाते व त्याच्यामध्ये हे सुद्धा सांगितले जाते की या वातावरणाशी जुळवून घ्यायचं असेल तर कोणते औषधोपचार करायला पाहिजेत की जेव्हा मृत्यूदर कमी राहील. सरतेशेवटी आठवड्याभरात जेवढी प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरे सुद्धा या ठिकाणी दिली जातात. इतर दिवशी काय प्रश्न असतील तर त्या प्रश्नांचा उलगडा लखन सर करतात. त्यांना तुम्ही दुपारी 3 ते 8च्या दरम्यान कॉल करू शकता. त्यांचा नंबर 84 21 82 62 62 आहे. आता या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आम्हाला प्रवेश घ्यायचा आहे. कसा घ्यायचा? तर काय नाही, याच्यासाठी तुम्ही लखन सरांना कॉल करा 84 21 82 62 62 या नंबरवरती. लखन सरांना तुम्ही कॉल केला की लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय म्हणतील तुम्ही व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 आपला नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुम्हाला त्या ठिकाणी त्यानंतर लखन सर काय करतील, एवढी माहिती पाठवली की माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवतील. फोनपे गुगल पे नंबर काय तो 82 65 08 64 म्हणजे 8265088460 बस याच्यावर 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा. एवढं केल्यानं अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्या सर्वांना उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळेल. जे मार्गदर्शन लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा या ठिकाणी आपणास परिपूर्ण करून देतील. तर या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं समजलं. आता तुम्हाला सांगतो यामुळे कोणते मुख्य 4 फायदे आपणास होतात. एक तर याच्यामुळे कोंबड्यांचा पिल्लांचा 80% खाद्य खर्च कमी होतो. दुसरी गोष्ट या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममुळे काय होत असते, आपल्या कोंबड्यांवरती व पिल्लांवरती आजार यांचं प्रमाणसुद्धा कमी होते. आता हे कशामुळे कमी होते, तर लसीकरण कधी आणि कसं करायचं हे आम्ही सांगतो आणि त्याच्यामुळे रोगराई कमी येते. आली तर आम्ही तात्काळ इलाज पण सांगतो, ज्यामुळे रोग जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे मृत्यूदरसुद्धा कमी राहतो. त्याचबरोबर मग शेड कसा निर्माण करायचा याबद्दलही मार्गदर्शन केले जाते. मग त्यामुळे तुमची पैशाची, वेळेची, जागेची, मेहनतीची बचत होऊन जाते. आणि चौथा फायदा कोणता आहे, आपल्यापाशी असणारी कोंबड्यांची पिल्लं, कोंबड्यांची अंडं, कोंबडी व कोंबड्या यांची विक्री कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन मिळते. ज्यामुळं आपल्याला विक्रीचं टेन्शन राहत नाही. तर असं उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन मिळते, ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा इथं होतो परिपूर्ण. आता यातून ज्यांना या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे, त्यांनी लखन सरांना थेट संपर्क साधा. ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62. त्याचबरोबर मित्रांनो, आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा मार्केटिंगचा व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर काहीच नाही, तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 वर तुमचं नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा. तुमच्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअपवरून तुम्हाला मोफत सामील करून घेतल्याचं आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती की ज्यात आपण बघितलं की बाबा कुक्कुटपालनाच्या व्यवसायामध्ये आपण जर पावसाळ्यात कोंबड्यांना व पिल्लांना औषध म्हणून देशी दारू दिली तर त्यांचा जीव हा 100% वाचू शकतो. या व्हिडिओबद्दल किंवा कुक्कुटपालनाबद्दल कोणतीही समस्या आली तर पाठवत चालल्यानं व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रयत्न करत राहील. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. कुक्कुटपालक बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, असेच एक नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार करून मित्राला सातत्याने तुम्ही सर्व कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे आभार.